पतींपासूनच आपण आपलं जीवन कसं सदृढ करायचं हे आपण आपलंच ठरवायचं. खूप साधं सोपं उदाहरण आपल्या पूर्वजांनी आपल्या पुढे ठेवलेत. गुढीपाडवा आला की निंबाचा मोहर आणा, त्यात गुळ कालवा, खाऊन घ्या, तुम्ही उन्हाळाभर आरोग्य मिळेल. पावसाळा आला, आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी ते वाघाटीचे फळं आणतात, त्याला गोविंद फळ म्हणतात, त्याची भाजी खाल्ली की कफ प्रवृत्ती नाहीशी होते. रंगपंचमी आली, पळसाची फुलं आणा, ते पाण्यात टाकून ते रंगीत पाण्याने आंघोळ करा, वर्षभर त्वचेचे विकार येणार नाहीत. हे सर्व विधी निषेध पूर्वीपासून लावून ठेवलेत, परंतु आपण ते विसरत चाललो. त्याला उजाळा देण्याचं काम परत ह्या व्यासपीठावरून करायचं, एवढीच आमची माफक अपेक्षा आपल्याकडून आहे. आणि हे का करायचं? ही पृथ्वी म्हणजे आपली माता आहे, सूर्य हा आपला पिता आहे. त्या पित्याची हिच्या अंगावर नजर पडू नये म्हणून भगवंताने तिला नेसवलेलं हे वस्त्र आहे, वृक्षवेली लता. मग ते तोडून दुर्योधन बनायचं की पुरून कृष्ण बनायचं, आपली आपण भूमिका ठरवायची. आणि ती कृष्णाची भूमिका पार पाडण्यासाठीच आपण इथं सर्वजण आहोत. म्हणून जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण फक्त आणि फक्त श्वास घेतो. मग श्वासाची निर्मिती न करता जर मृत्यू आला तर पुन्हा जन्माला यावं लागेल. मग श्वासाची निर्मिती करणारी झाडं असतात, म्हणून जन्मल्यापासून मरेपर्यंत एक तरी झाड लावलं पाहिजे, निदान दारात तुळशीचं रोप तरी लावलं पाहिजे, तेवढा तरी ऑक्सिजन आपल्या शरीराला मिळेल. तुमच्या जवळपास जर सगळं हरिभरीत कुंड्या भरपूर असतील तर पहा किती छान बरं वाटतं. एक साधं सोपं उदाहरण सांगतो पहा. पूर्वीच्या काळी आपल्या ज्या महिला होत्या, ह्या महिला भगिनी पहा, ही माझ्याकडे एक वनस्पती. पूर्वीच्या काळी महिला या वनस्पतीच्या वेण्या घालायच्या, याला मरवा म्हणतात, मरवा. ह्या मरव्याची वेणी घातली की त्यांना पूर्वी मायग्रेन होत नव्हता, थायरॉइड होत नव्हता, टॉन्सिल्स फुगत नव्हते, काहीच त्रास नाही डोक्याचे, कधी डोकं दुखत नव्हतं, अर्ध नाही, पूर्ण नाही, काहीच नाही. आता अर्ध डोकं दुखायला लागल्यावर 2.5 दिवस झोपावं लागतं आणि पूर्ण दुखायला लागल्यावर 2.5 दिवस, 5 दिवस कोणी भाकरी करून खाऊ घालायची, अशी पंचायत. हे त्या काळी फक्त डोक्यात वेणी घालायचे तरी त्या वासाने बरं व्हायचं. मग त्यावेळेस वेण्या घालायच्या. आता याची वेणी घातल्यावर थोडीशी आपल्याला लाज वाटेल की लोक म्हणतात अरे गवताची वेणी घातली. त्यापेक्षा निदान आपल्या जवळपास कुंडीत याची 4-5 कुंड्या बनवा आणि संध्याकाळी आराम करतो त्यावेळेस आराम खुर्चीवर त्या 5 कुंड्यांजवळ बसा, त्याचा वास तुम्हाला येईल. त्या वासाने पहा इतकं सुंदर परिसर होईल आणि इतकं सुंदर तो वातावरण होईल की तुम्ही म्हणाल काय इतकी छान वनस्पती. त्याची चटणी करून खातात. आता बरेचसे लोक स्मूदी करतात, नागवेलीचं पान टाकतात, गुळवेलीचं पान टाकतात, बरेचसे पानं टाकतात, भाजीपाल्याचे काही टोमॅटो सूप काय काय टाकतात. त्यात मरवासुद्धा एक टाकला तरी त्या स्मूदीत चालतो. म्हणजे इतकी छान स्मूदी याच्यापासून तयार होऊ शकते. याची पुदिन्यासारखी चटणी पण करतात, मरव्याची चटणी पण खातात. पोटातून घेतलं वरून लावलं तरी तुम्हाला सांगतो 100% मरव्याच्या वासाने तुमचा परिसर सुगंधित होतो. पूर्वीच्या काळी शेतकरी आपल्या शेताजवळ साप येऊ नयेत म्हणून मरवा लावून ठेवायचे, याला उग्र वास असतो. या वनस्पतीवर कुठलंच कीटक बसत नाही, याला किडे खात नाहीत. तुम्ही पहा एकही पान कुठल्या किडीने खाल्लेलं तुम्हाला दिसणार नाही. इतकी वनस्पती आपल्या जवळपास असते. आणि गवत आहे, फार तुमचं घर झाकवणार नाही किंवा घराला कुठे तडे जाणार. आपल्याला पहिलं झाड लावायचं म्हणजे ते दुःख असतं, याच्यामुळे कुठपर्यंत जातील, आमची टाकी तर नाही ना खाली करायचं, इथून सुरुवात असते. काही करत नाहीत वनस्पती. ह्या सगळ्या टाक्या खाली करायला आणि भरायला आपणच कारणीभूत आहेत, दुसरं कोणीच नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, वनस्पती हितकारक असतात, अहित करीत नाहीत. त्या तुम्ही पहा एक साधं मेंदीचं रोप घ्या, ते मेंदीचं झाड ओलं असताना बी तुमचे हात रंगवणार आणि वाळल्यावर सुद्धा तुम्ही पाण्यात कालवा तरी हात रंगवणार. अजून तुमच्यासाठी काय करावं? झाडाच्या सावलीत चोर साव कोणीही जाऊ द्या, ते त्याला तितकंच छाव देणार. कुठे शेवटच्या वेळेस न्यायचं असलं तर प्रत्येकासाठी वापर त्याचाच.
मग झाड काय करत नाही जन्मल्यापासून तर त्याचा शेवट होईपर्यंत ते दुसऱ्यासाठी जीवन आणि स्वतः जमिनीतून अन्न शोषण करून तुम्हाला देतंय. तुम्ही पाणी घाला किंवा नका घालू, झाड वाढतच असतं, वाढतच असतं, वाढतच असतं. म्हणून त्याप्रती आपला जो आदरभाव असावा, त्यासाठी आम्ही तुमच्यासमोर आज बऱ्याचशा वनस्पती आणलेल्या आहेत. हे पहा, माझ्यासमोर एक रुईचं पान आहे. तुम्ही नेहमी रस्त्याने जाताना रुईचं झाड पाहता, पण पानाचे उपयोग कधी समजलेत का? कधीतरी व्हॉट्सअपवर येतं, एक पान घ्या, तळपायावर ठेवा, सॉक्स घाला, म्हणजे डायबिटीज बरा होईल. हे आता व्हॉट्सअपवर आलं म्हणून आपल्याला ते समजायला लागलं की हे रुईचं पान आहे. पण एक रुईचं पान जर तुम्ही कुठे प्रवास करायचा असेल, घेऊन जर गेले रस्त्याने, बारीक बारीक त्याचे तुकडे करून पर्समध्ये ठेवा, तुम्हाला एस टी लागत नाही. इतकं साधं सोपं वस्ती तुमच्या जवळ आहे ही. म्हणून पहा, प्रत्येक बसच्या थांब्यावर देवाने रुईचे झाडं लावून ठेवले. तुम्ही पहा, कुठे खेड्यावर जर एस टीतून उतरले का त्या फाट्यावर लगेच पहिलं तुम्हाला रुईचं झाड दिसेल. तुमच्या आधी सोय करून ठेवली. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात लिहून ठेवलंय, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. भगवंता जो मनुष्य जशी इच्छा करेल तसं त्याला मिळू दे. उतरल्याबरोबर याला जरा ओकारी होईल तर याला लगेच रुईच्या पानाचा वास घेऊ दे, म्हणजे याची ओकारी थांबेल. इतकी सोय निसर्गाने आपल्यासाठी करून ठेवली. परंतु आपण फक्त काय करतो, शनिवारी बरेचसे रुईचे पानं तोडीतो, मोठी माळ तयार करतो की मारुतीला घालायची, हे देवाला घालायची, त्या देवाला दुसऱ्या दिवशी फेकून द्यायची. इतका नाश ह्या पानांचा आपण करत असतो. म्हणून आपल्या घराजवळ ही वनस्पती लावून ठेवा. पण आपलं काय होतं, रुईचं झाड दारात लावतेत का कोणीतरी येतो, सांगतो हे झाड नको, ते झाड नको. मग त्याला विचारलं पाहिजे नेमकं कोणतं झाड लावायचं ते तरी सांग. आणि दुसरा माणूस झाड का तोडायला आणि का लावू नका म्हणतो, याचं बी कारण लक्ष देऊन ऐका. त्याचं जर घरवणात असेल आणि तुमचं घर सावलीत असेल तर त्याला देखभाल का? मग तो म्हणणारा अशोकाचं झाड दारात लावू नको, माझ्या दारात नाही ना, माझं घर उन्हात आहे, तसं तुझं राहिलं पाहिजे, ही त्याची अपेक्षा असते. आपल्याला कुठं समजतं. मोठमोठाली अशोकाची झाडं पूर्वी अशोकवनात रावणाने सीतेला ठेवलं तर स्त्री संबंधी सर्व विकार अशोकाच्या झाडातून तिने बरे केलेत. म्हणून महिलांनी नेहमी लक्षात ठेवायचं, आपले PCODचे प्रॉब्लेम असतील तर आपल्या आसपास कितीतरी अशोकाचे झाडं असतील. अशोकाची पानं आणा, वाटून 2-3 चमचे रस काढा, ताक घ्या, ताक 1 ग्लास ताकात 3 चमचे रस प्या. मुली बाळींचे विकार ताबडतोब बरे होतात एकाच दिवसात, दुसरा दिवससुद्धा लागत नाही. बाजारात अशोकारिष्ट त्यासाठीच मिळतं. आणि विकारच येऊ नयेत यासाठी हे आमचं योग प्राणायाम शिबिर त्यासाठीच. विकार काय येतात, हार्मोन्स इनबॅलन्स झाल्यावर, आणि हार्मोन्स बॅलन्स ठेवण्यासाठीच हे योग प्राणायाम शिबिर आम्ही आयोजन केलेलं आहे. म्हणून आपले हार्मोन्स बॅलन्स ठेवण्याचं काम हे आपल्या हातात आहे. विकारच येऊ नयेत. का विकार यावेत? आपली मानसिक, आता आम्हाला सगळ्यांना देवाने हृदय फुफ्फुस सगळं सारखंच दिलं. एखाद्याचे हृदय बंद पडतं, एखाद्याचे बायपास करावं लागते, एखाद्याला डायबिटीज असतो. का? फक्त स्ट्रेस, काही नाही दुसरं. आणि आपल्या आहारातच सर्व उपलब्ध असतं. आता पहा, उतार वयात आमच्याकडे बरेचसे पेशंट येतात, ते म्हणतात आता लघवीला रात्री थांबतच नाही, ताबडतोब जावं लागतं किंवा फास्ट पळत जावं लागतं. साधं सोपं आहे. उतार वय झाले की आपल्या मूत्रपिंडाची युरेटरची क्षमता कमी होते. आपण ज्या वेळेस 20 वर्षापर्यंत असतो त्यावेळेस मूत्राशयाचे पिशवीत 400-500 ml मूत्र साठवलं जातं. उतार वयात 80-100 ml मूत्र साठवण्याची क्षमता होते. साधं सोपं, दररोज दुपारी 2 वाजता 4 कप पाण्यात एवढं चिंचेचं बोटूक टाकायचं, उकळून 1 कप भर चिंचेचा चहा करून प्यायचा गाळून, आणि रात्री झोपताना 1 कप प्यायचा. 2 वेळेस प्या. 21 दिवसात तुमच्या युरिनचा सगळा प्रॉब्लेम दूर होईल आणि त्या युरेटरची क्षमता वाढेल. पाहिजे तेवढं मूत्र साठलं की तुम्हाला 4 वेळा रात्रीला घेऊन उठावं लागणार नाही. आपल्या हातात पण आपण काय करतो, तोपर्यंत डॉक्टरला तपासावं एकदा, काहीतरी प्रॉब्लेमच दिसतोय. काय प्रॉब्लेम आहे तुमच्या शरीराला विचारा ना, काय प्रॉब्लेम.
प्रत्येकजण आमच्याकडे नेहमी येतो, अहो माझे ते लिव्हरला प्रॉब्लेम आहे, मला नेहमी ताप येतो, टायफॉईड होतो, कावीळ होती. बरोबर आहे, लिव्हर संबंधीच आजार आहेत. पण का लिव्हर आपला खराब होतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही बाहेर एखाद्या ठिकाणी पाणी पिलात आणि जर पाव वडा काहीतरी खाल्लं पाणीपुरी की तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ताप येणार आणि डायजेशन सिस्टीम लूज होणार. दूषित गेलं ना पोटात. दूषित काही इथून आपण ज्यावेळेस अन्न खातो, इथून ज्यावेळेस हे उजव्या बाजूला लिव्हर असतो, 1-1.5 किलोचा पार्ट येते, तो काय करतो, इकडून गेलेल्या सगळ्या अन्नातून ते बायोज्यूसचं सिक्रेशन करून हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार करतो, पित्ताशयाच्या पिशवीत पित्त साठवून ठेवतो. इतकं साधं सोपं काम. आणि हे तयार झालेले एन्झाईम्स मेंदूला पुरवायचं काम लिव्हर करत असतो. मग लिव्हर हा आपला असा पार्ट आहे की तो शरीरातले सगळे आजार बरे करतो. मग ते आजार बरे करीत असताना त्याला चांगलं ठेवणं हे आपलं कर्तव्य असतं. म्हणून लिव्हरचे 4 टॉनिक असतात. लक्ष देऊन ऐका आणि लिहून ठेवा. लिंबू, आवळा, ऊसाचा रस आणि गुळवेल. हे ही गुळवेल हे लिव्हरचे टॉनिक आहेत. हे जर तुम्ही त्याला भरपूर दिले तर तुमचा लिव्हरला त्रास होत नाही कधीच. नाहीतर आपण दवाखान्यात गेलो, सोनोग्राफी केली की ते लगेच पहिलं ऑप्शन येतं फॅटी लिव्हर. मग आपण ते बरेचसे धावपळ करीत, हे फॅटी लिव्हर म्हणजे काय, फॅटी लिव्हर म्हणजे काय. फॅटी लिव्हर थोडीशी लिव्हरला सूज आलेली असते, 4 दिवसात ती बरी होते, परंतु आपण थांबत नाहीत. हेपॅटायटिस बी आणि टायफॉईड हे आजार लिव्हर संबंधी असतात. डाव्या बाजूला जठराच्या खाली पॅन्क्रिया असतो. डायबिटीस संबंधी आजार पॅन्क्रियापासून तयार होतो. पॅन्क्रियामध्ये जे बीटा सेल्स असतात त्याचं खाद्य असतं पोटॅशियम. पोटॅशियम खाऊन ते बीटा सेल्स पाहिजे तेवढे काम करून तिथून इन्शुलिन स्रवतं आणि इन्शुलिन आपल्या बेंबीद्वारे इथे जवळ येतं. ज्यावेळेस लिव्हर इकडून ग्लुकोज सोडतो शरीरात पाठवायला, त्यावेळेस जर ग्लुकोज एकटी जात नाही, तिला इकडून इन्शुलिनची गरज असते. इन्शुलिन आणि ग्लुकोज दोन्ही एकत्र बेंबीजवळ टच होतात आणि तिथून रक्तात मिसळून ते आपण आईच्या पोटात नाही का बेंबीतून ते इन्शुलिनवरच जगतो. आता बी इन्शुलिनचं इंजेक्शन कुठे घेतात, बेंबीतच घेतात. इथंच जरी इन्शुलिन तयार होतं आहे तर फक्त इथला भाग मोकळा ठेवा. मोकळा आपला राहत नाही. खाऊन खाऊन जठराच्या खाली ते पॅन्क्रियामधले बीटा सेल्स मरून जातात. जर ज्याला आयुष्यभर डायबिटीस होऊ नये वाटत असेल तर दररोज अर्धा मिनिट फक्त डोक्यावर उभे राहा. तुम्ही जर डोक्यावर उभे राहिले, शरीर उलटं झालं, जठर खाली जाईल, पॅन्क्रिया वर होईल, पाहिजे तेवढं इन्शुलिन स्रवल. काही भविष्यकाराला किंवा कुठल्या डॉक्टरला गोळी खायची का विचारायची गरज आहे का? घरच्या घरी करा तुम्ही प्रयोग. तुम्हाला जर शुगर असेल तर दररोज अर्धा मिनिट दुसऱ्याच्या मदतीने उभे राहा. दुसऱ्याला पाय धरायला लावा. आपल्याला काही मार्क पाडायचे नाहीत, परीक्षा द्यायची नाही, 2 तास उभं राहायची, फक्त पाय वर करायचे तेवढंच. आता काही म्हणतात आमची मान दुखती, आम्हाला नाही उभं राहता येत. चांगले 2 दणकट मुलं घ्या, टंगडीला धरून मित्रांनो टांगून धरा रे थोडा वेळ, बस. उलटं होण्याशी मतलब आहे. मग काय डोकंच टेकवलं पाहिजे का? परंतु आपल्याकडं कारणं फार असतात. करायचं नसलं की कारणं असतात, करायचं असलं की कारण नसतं. म्हणून हे व्यासपीठ त्यासाठीच आहे की इथं करायचं आहे सगळं. आता पाहिलं ना 13 सूर्यनमस्कार, किती पहिल्यांदा असं वाटलं असेल कसे करणार, झाले का नाही 13 सूर्यनमस्कार? किती बांबूसारखे शरीर वाकले असते. बांबू किती कडक असतो, तापवल्यावर वाकतो का नाही? तसे सूर्यनमस्काराने ते तापतात ना, ताबडतोब वाकतात पाहिजे तसे. कुठेही फिरवा तुम्ही स्नायू. आपल्या शरीराला लवचिकपणा ठेवण्याचं काम आपल्या हातात असतं. आणि ज्याला समजा नाही ना, डोक्यावर उभं राहत नाही, डायबिटीस माझा त्याच्याशिवाय बरा होणारच नाही, तर सकाळी नुसतं लोळा ना वेड्यासारखं. घरभर लोळा, इकून तिकडं तिकून इकडं, त्याचं नाव लोळासन आहे. आता जागतिक महिला दिनानिमित्त सीताबन लॉनमध्ये मी होतो. 400 महिलांना योगा शिकवायला. त्यांना ते शिकवलं तर त्यांनी नावच ठेवलं लोळासन. एक नवीन आसन तयार झालं पहा त्या दिवशी. खूप लोळायचं वेड्यासारखं. हा पॅन्क्रिया लिव्हरवर आपटला पाहिजे, लिव्हरवर पॅन्क्रियावर लोळायचं नुसतं इकडून तिकडे, पाणी फास्ट लोळायचं.
आपल्या आता मणक्याच्या विकाराला तुम्हाला MRI आले, CT स्कॅन आले, एक्सरे काढतात. पूर्वीच्या काळी काय होतं, एखाद्याचे मणके जर इकडे तिकडे डिस्टर्ब झाले तर त्यावेळेसचे ते डॉक्टर काय करायचे, त्यावेळेसचे वैद्य त्याला नुसते लोळवायचे इकडून तिकडं तिकडून इकडं, आपोआप मणके फिट बसून जायचे. मणके फिट बसवण्याचा साधा सोपा उपाय म्हणजे लोळणे. एखाद्याला जर नसलं इकडून तिकडं अंग लोटवता येत, डाव्या अंगावर एकदा करा, इकडून एक धक्का द्या, पडा पलीकडं, तिकडून परत उचला. 2-3 वेळेस तुम्ही केलं की ते आपोआप लोळायला लागल. तुम्हाला गरजच नाही, फक्त एकदा शिकवावं लागतं माणसाला. लहान मुलांना तुम्ही पहा, एकदा बोलवायला शिकवा. ते जर बोलत नसलं तर नुसतं त्याच्या पुढे जा, हर्र भुर्र. जी फ्लेक्झिबल होते तो लगेच हर्र भुर्र करायला लागतो. आपण शिकवू तसं होतं. ही स्पीच थेरपी आपल्याजवळ असते. आई शिकवते का नाही मुलाला बोलवायला, बस तसंच आता इथे पण ते शिकायचे आपल्याला. म्हणून ह्या वनस्पतींचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि आपल्याजवळ त्या वनस्पती ठेवल्या पाहिजे. इतकं ह्या रुईचं साधं सोपं काम आहे पहा. त्याच्यानंतर पहा, ही एक वनस्पती, याला अक्कलकाराचं फूल म्हणतात. अक्कलकारा. तंबाखू गुटखे खातात आता बरेचसे, आपले घरातले मोठाले माणसं सुद्धा खातात, पोरच खातात, अशातला भाग नाही. फक्त गपचिप खातात, माहिती नाही होते एवढंच, चुपचाप पुढे ठेवतात कुठंतरी. ज्या तंबाखू गुटख्याने आपल्या इथे पहा, ह्या जिभेच्या खाली एक पॉईंट असतो, तुम्ही काही तिथे एकदा तोंडात ठेवलं की हे 7 सेकंदात मेंदूला संवेदना पोहोचवतं. किक बसली की तो म्हणतो अरे हा आय एम ए किंग, झाला राजा. 7च सेकंदात होतो, कारण ती किक इतक्या पटकन बसते. मग तेवढ्या वॅटचा झटका बसल्यावर थोडा वेळ झालं की तो परत दुसऱ्याच्या पुढं परत हात करतो, दे रे भाऊ संपली पहिली किक. पुन्हा पुन्हा त्याची गरज भासते. त्यासाठी अक्कलकाऱ्याचं जर फूल तुम्ही खाल्लं, तंबाखू गुटख्याने 200 वॅटचाच झटका बसतोय आणि 500 वॅटचा झटका बसतोय. आता कोणाला सर्दी आहे का ह्यापैकी बसलेल्या? आता फास्ट कोणाला सर्दी असली तरी एक फूल आहे, 1 मिनिटात खाऊन पहा, ती सर्दी गायब करून देतो. कोणी लेडीज? हा, या या या, कोणाला या आजी, खा हे फूल एकदा. एक तुला पण आहे का? ये मित्र इकडे, खा हे फूल. आणि खाल्ल्यावर सगळ्यांना सांग काय करताय ते तोंडात. चाव चाव चाव, कचाकच चाव. बस, हा ना, आता 2 आहे. वा वा. ते पण मारवा दाखवा त्यांना, लावा घरी नेऊन एक काडी त्याच्यातली. पूर्वीच्या महिला ह्या अक्कलकाऱ्याचे बोंड आणायच्या, पापडाचं पीठ मळलं की त्याच्यात खाऊ घालायचं, आणि पुरुष माणसाला समजत नव्हतं आपण काय खाल्लं. आहे ना, अक्कलकाऱ्याचे बोंड आहे ना, पूर्वी उडदाचे पापड केले का त्याच्यात हेच टाकायचे आपण. पण त्यांनी सांगितलं नाही, शेवटी एवढंच दुःख आहे. लावा तुमच्याकडे घरी. कोणी मागितलंय? धरा ना. हो तसंच आहे. पाणी मारवा दाखवा त्यांना. बसा बसा, नंतर आपण छान शंका समाधानासाठी एक अर्धा तास वेळ देणार आहेत. त्यावेळेस तुमच्या काही शंका असतील तर ते आपण पूर्ण करू. नाही ते गेला, तेवढंच होतं, एकच. हां, एकच. परत माझा फोन नंबर ठेवा, कोणाला लागला तर आम्ही देऊ. निर्मल नगरला गाडेकर चौक. हो येतो ना. हा या या, तिथं पण आहे ना लावलेलं आम्ही, आहे तिथं पण. हो घ्या घ्या, देईल मी तुम्हाला, तिथं आल्यावर पण देईल. हा, बसा बसा बसा, आता पुढची वनस्पती दाखवू. बसा, माझा फोन नंबर ठेवा, कोणाला लागला तर 92 26 28 47 25. जाधव फॉरेस्टर लिहून ठेवा.
आणि कधी पण हाय टाका, काही वनस्पतीची माहिती असली तरी तुम्हाला त्याच्यावर मिळेल. आमचं सुभाष दत्तात्रय जाधव यूट्यूबवर जरी सबस्क्राईब केलं तरी ताबडतोब चॅनल चालू होतो, त्याच्यावर सगळी माहिती तुम्हाला मिळते. काय काळजी नका करू, तशी चॅनल पण आहे आमचं सुभाष दत्तात्रय जाधव नावाने. बसा खाली बसा. 92 26 28 47 25. त्याच्यानंतर पहा एक वनस्पती आहे, सगळेजण पहा, तुम्हाला पाहिजे तेवढी रस्त्याच्या कडेने जाताना मिळेल. भुई आवळा. हे पाहिजे तेवढं कुठं, आता इथे पहा, जाता जाता तुम्हाला कुठं पण दिसल भुई आवळा. बाहेर भरपूर आहे, तुम्ही कुठं गेले की रस्त्याने ते काही लावित नाही कोणी याला. हा, भुई आवळा ही वनस्पती फक्त पाऊस पडल्यावरच उगवते. पाऊस पडल्यावर का उगवते तर पावसाळ्यात दूषित पाणी येतं आणि दूषित पाण्याने आपल्याला लिव्हरला प्रॉब्लेम येऊन आपले कुठले तरी हिपॅटायटिस बी, कावीळसारखे विकार होतात. मग ते कावीळ होऊ नये त्यासाठी देवाने पहिलीच ही पेरणी करून ठेवलेली असते भुई आवळ्याची, आणि याचे फक्त पानं खायचे, संपलं काम. इतकी साधी सोपी सोय आपल्यासाठी करून ठेवलेली, परंतु आपल्याला त्याचीच माहिती नसते. हे पहा, एक पान आहे माझ्याकडे, इकडे बसा, खाली बसा. हे पान पहा, लक्ष देऊन जरा. पूर्वीच्या काळी म्हातारे माणसं आता पाठ खाजायला पहा हात मिळतात असे मोठाले प्लॅस्टिकचे, त्याने हात. हे पूर्वीच्या काळी हे पानं होते, याला काक उदुंबर म्हणतात. हे खूप मोठाले पानं असतात, याने पाठ खाजवायचे पूर्वीच्या काळी. याने पाठ खाजवण्याचं कारण असं होतं की याने पाठ खाजवले की त्वचेचे विकार होत नव्हते. म्हणून आता जर कोणाला पांढरा कोड अंगावर आला असेल तर ही काक उदुंबर नावाची वनस्पती आणि कात, पांढरा कात मिळतो, तो जर एकत्र त्याचा मलम करून लावला तर ते पांढरे डाग त्वचेवरचे निघून जातात. ही काक उदुंबर नावाची वनस्पती आहे. पहा, काक उदुंबर आपल्या उंबराच्याच फॅमिलीतली, वड उंबर याच्याच, फक्त याला काक उदुंबर म्हणतात आणि याची मुळ्यापासून बियापासून उत्पत्ती होते. हे पहा, एक वनस्पती आहे माझ्याकडे आता, याला नागिन म्हणतात, नागिन. हे पान एवढंच असतं, तुम्ही लावून ठेवा, 10 वर्षानंतर तुम्हाला एवढंच पान दिसेल. हे मोठं होत नाही आणि संपुष्ट, पाहिजे तेवढे उगवतात दुसरीकडे, परंतु एवढंच पान राहणार. आपल्याला ज्यावेळेस नागिन होते ना, अंगावर पुरळ पुरळ येते, हे एक पान वाटून लावलं की ती नागिन पळून जाते वारुळात, परत तुमच्याकडे येत नाही. इतकं साधं सोपं आहे. फक्त वाटून लावा, यात खूप रस असतो, पाणी पाणीच असतं. सगळ्या अंगाला जिथं जिथं झाली तिथे लावून द्यायचं फक्त. पण काय होतं, नुसतं पान लावलं की आपलं समाधान होत नाही. त्यापेक्षा त्याचा हात हातात घ्या, काहीतरी मंत्र पुटपुट करा आणि त्याला सांगा मंत्र टाकलाय. मग त्याला असं वाटतं मी नागिनीचा मंत्र टाकून आलो, माझी नागिन गेली. मंत्राने जात नाही, ह्या पानाने जाते. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, मंत्र तंत्र सगळं झूट आहे, काही नाही खरं. तिकडं विश्वास ठेवू नका. हे पान खरं आहे. हे पान मिळालं तुम्हाला की हे तुम्ही लावा तुमच्या हाताने. कुठल्या बाबाच्या हाताने लावलं म्हणून नागिन जाते अशातला भाग नाही. आम्ही हे भरपूर कंद लावायला देतो कोणाला, तुम्ही आपले घरी लावा, 10 लोकांना माहिती करून द्या आणि शहाणे करू सोडावे सकळजण. प्रत्येकाला जी माहिती दिली पाहिजे. आपल्याला माहिती झाली की आपण ते दुसऱ्याला सांगितली पाहिजे. त्याच्यानंतर हे पहा, हे एक पान आहे, याला पानफुटी म्हणतात. टाईम आहे ना अजून? पानफुटी, पत्थर चट्टा. ज्यांना मुतखडे होतात त्या मुतखड्यावाल्यांसाठी हे रामबाण उपाय आहे. फक्त पानं खायचे चावून असेच, आणि हे पान नुसतं असं जमिनीवर ठेवलं तरी पानापासूनच पानं निघतात. कुठं याचे रोपं शोधायला जावं लागत नाही, काही नाही. एक पान कुठे, आता प्रत्येकाच्या घरी असतातच हे बहुतेक, पण काही लोक याला आडुळसा पण म्हणतात, तसा हा आडुळसा नाही. ही पानफुटी, पत्थर चट्टा, नुसतं पान खायचं. ज्याची तळपायाची तळ हाताची आग जास्त होते, ह्या पानाचा रस काढा, तो रस लावा हातापायाला, ताबडतोब आग थांबते. ज्याचं तोंड कायम येतं, नुसते पानं खा, ताबडतोब आलेलं तोंड बरं होतं. इतकी छान वनस्पती आपल्या जवळ असताना सुद्धा आपण विनाकारण आलसर झाला,
करा इंडोस्कोपी, गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, इतक्या स्कोप्या करून येतो तो की त्याला समजत नाही आपण किती स्कोप्या करून आलो. हे पान एक घरी ठेवा ना, कुठलीच डायजेशन सिस्टीम संबंधी कुठलाच विकार तुम्हाला होणार नाही, मूत्रशय संबंधी कुठला विकार काही इन्फेक्शन आतमध्ये झालेलं असलं तरी बरं होतं. परंतु आपलं काय होतं, नेमकं थोडंसं दाबून पाहिलं का पोटरी दुखायला लागली माझी, काहीतरी विकार आहे. साधं सोपं असतं. पोटऱ्या जर दुखायला लागल्या ना तर लक्षात ठेवा शरीरातलं पोटॅशियम कमी होतं आणि पोटॅशियमचे 4 स्रोत असतात. नारळाचं पाणी, काळं मीठ, मेथीच्या दाण्याचे भिजवलेलं पाणी आणि वेलची केळं मिळतात पहा, सोनकेळं. ह्या चारीपैकी काही खा, तुमच्या पोटऱ्या दुखायच्या घरच्या घरी थांबतील. इतकं साधं सोपं औषध आपल्याजवळ असतं. आपण कोणीतरी सांगतो नारळाच्या पाण्याने कफ होईल, कोणी सांगतो नारळाच्या पाण्याने सर्दी होईल, मग हा नारळाचं पाणीच पित नाही. अहो, कोणाचं काही ऐकण्यापेक्षा आपल्या शरीराला, आपल्या मनाला काय लागतं ते आपण दिलं पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, सदृढ शरीरासाठी फॅट्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनची गरज असते. फॅट्स मिळतील तेल, तूप, लोण्यातून. कार्बोहायड्रेट्स मिळतील भाकरी, चपाती, भात, डाळी, बटाटे, भाज्या यातून. आणि प्रोटीन्स मिळतात मोड आलेले धान्य, सुक्का मेवा आणि दूध. तर दूध लहान मुलांना ठीक आहे, आपल्या मोठ्या माणसाने दूध घ्यायची गरज नाही. दूध पचवायला 6 तास लागतात, गरम पाणी पचवायला 2 तास लागतात, थंड पाणी पचवायला 4 तास लागतात. टरबूज 20 मिनिटात पचतं. काय किती मिनिटात पचतं हे जरा समजून घेतलं पाहिजे ना, तेच खाल्लं पाहिजे. आपण काय करतो, डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर लगेच म्हणतो तुमचं B12 वाढलंय किंवा B12 कमी झालंय की हा लगेच म्हणतो 10-20 इंजेक्शनचा कोर्स करा पण ते भरवा. यांना माहीत नाही B12 काय आहे, त्यांना माहीत नाही पण आहे एवढं म्हणतात. साधं सोपं आहे. 1 टरबूज खाल्लं की B12 भरतंय. 3 चमचे गावरान तूप घेतलं की B12 कमी होतं. काही गरज नाही दुसरं करायची. आणि B12 का कमी जास्ती होतं, घरात ताणतणाव असलं की B12 कमी जास्ती होतं. काही नाही, ते कुठं नवीन तयार होतं असं काही नाही. नाही तर आपण एकदा कुठं बी रिपोर्ट केला का पहिलं रिपोर्टमध्ये तर ट्रायग्लिसराईड इतकं की हा म्हणतो माझं ट्रायग्लिसराईड वाढलं. आहे का माहिती तुम्हाला ट्रायग्लिसराईड कुठं असतं का? काही नाही. शरीरात साखर आपण दररोज जादा खाल्ली की ट्रायग्लिसराईड वाढतं. साखर नका खाऊ, कशाला वाढल? आणि जरी वाढलं तरी अर्धा कप पाण्यात 3 चमचे गावरान तूप टाकून प्या, कमी होतं. पण थोडंसं समजून तर घ्या काय आहे काही नाही, की तोपर्यंत नाही पोरं तर ऐकतच नाही. ते म्हणतात नाही नाही मम्मीला पहिलं दवाखान्यात ॲडमिट करा, नाही तर लगेच डॉक्टर बी तिथे गेल्यावर ही तपासणी ती तपासणी, याच्यात काही नाही त्याच्यात काही नाही. मग आहे नेमकं कशात? हे सगळं डोक्यात असतं. म्हणून 72% आजार डोक्यात असतात, 28% शरीरात असतात. मी MA सायकोलॉजी केलं आहे त्यासाठी. का दररोज इतके सायकिक पेशंट यायला लागले की त्यांच्यासाठी काही खाद्य आपल्याकडे पाहिजे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, पहिलं डोक्यातून आजार काढा. आपण डॉक्टरकडे गेले की डॉक्टर लगेच MRI केलं, CT स्कॅन केलं की तो म्हणतो तुमच्या मणक्यात गॅप. मणक्यात गॅप पडत नाही, डोक्यात गॅप असतो, लक्षात ठेवा. मणक्यात गॅप पडल्यावर हालचाल होईल का हातपायाची? तरी हे महिना 2 महिने ऑपरेशन करेपर्यंत चालतंय का नाही? ऑपरेशन केल्यावर तर गेले तिथून पुढे आयुष्यभराचे संपले. कधीच गुडघ्याचं, मणक्याचं, मुळव्याचं ऑपरेशन करायचं नाही, कधीच सक्सेस होत नाहीत, लक्षात ठेवा. जेवढ्यांनी केले ते रडतात आयुष्यभर. अहो, दररोज छान शरीर फ्लेक्झिबल ठेवा. काहीच करू नका तुम्ही. तुम्हाला गरज नाही कुठल्याच औषधाची, गोळीची, ऑपरेशनची, डॉक्टरला भेटण्याची. फक्त काय असतं, आपल्याकडे फार पैसे झालेले असतात त्याच्यामुळे आपण तसं करू. आणि ज्यांचे गुडघे दुखतात ना त्यांनी हे पान पहा. एक समुद्र शोष नावाची वनस्पती असते, त्याचं हे पान आहे. वेल असते एक रस्त्याच्या कडेला, कुठं पण असते. समुद्र शोष म्हणतात याला. ह्या पानाला गावरान तूप लावा आणि त्या सांध्याच्या ठिकाणी बांधा. एकाच दिवसात तुमचे सांधे दुखायचे थांबतात. दुःख शोषून घेते ती वनस्पती, पण आपलं तोपर्यंत थांबत नाही ना आपण. आणि सांधे का दुखतात? शरीरात युरिक ॲसिड वाढल्यामुळं सांधे दुखतात. आणि युरिक ॲसिड का वाढतं?
मका, उडीद, साबुदाणा, मासे, मसूर, शिळं अन्न आणि थंड पदार्थ हे खाण्यात आलं की युरिक ॲसिड वाढतं. आणि वाढलेलं युरिक ॲसिड कमी कसं करायचं, तर चांगलं इथं या योगा प्राणायाम करा. शरीरातला घाम म्हणजे युरिक ॲसिड आहे. घाम निघून गेला की संपलं, तुमचं झालं मोकळं काम. युरिक ॲसिडच गेलं ना, किती तपासा, नाही तर आपण लगेच डॉक्टरला म्हणतो जरा चमक निघते, पाहता का जरा ESR तपासून युरिक ॲसिड वाढलं काय. ते कशाला नाही म्हणतील का, वाढूनच देणार ना युरिक ॲसिड तुमचं. तुम्हाला नाही म्हणून काय करायचं, काहीतरी तुमच्या शरीरात काढणारच. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तपासणी करण्यापूर्वी किंवा कुठल्या आजारासाठी गोळ्या चालू करण्यापूर्वी आपल्या शरीराला विचारा खरंच आजार आहे का. आता डायबिटीस गेलं, लगेच तपासलं 200, ताबडतोब गोळी चालू. एकदा गोळी चालू केली तुम्ही आणि ती गोळी एकदा सुरुवात केली खायला की शरीर कशाला इन्शुलिन तयार करेल. पहाटे सासरा घर झाडायला लागलं, सून उठल का. आयतं काम जर होत आहे ती कशाला उठल. त्यासाठी आपण ठरवलं पाहिजे ना काय द्यायचं. आपणच नका ना गोळी देऊ, त्या शरीराला काम करू द्या, त्याला इन्शुलिन स्रवू द्या, थोडंसं ते मिळू द्या. आणि हे आपल्याला मिळालं तरच आपल्याला तिथून पुढे आपला फायदा होणार आहे. त्याच्यानंतर हे पहा, ही एक वनस्पती आहे, याला अश्वगंधा म्हणतात. ह्या अश्वगंधा वनस्पतीचे 2 गुणधर्म आहेत. ज्याला वजन कमी करायचं पानं खायची, ज्याला वजन वाढवायचं त्याने मुळं खायची. इतकी साधी सोपी वनस्पती. आणि वजन वाढवायचं कारण आपल्या जवळ असतात. आपले लोक बरेचसे डाएट प्लॅन घेतात, वजन कमी करण्यासाठी काय काय करतात, पण वजन वाढवण्याचं मशीन आपल्या हातात आहे ना. हे बंद ठेवा, संपलं काम. रात्रीचं जेवण बंद करा. आता श्रावण महिना आला, एक टाईमच ठेवा, एक भुक्त राहा, आपोआप वजन कमी होईल. पाणी भरपूर प्या, अन्न चावून खा, झोप शांत करा, जरा रिलॅक्स जीव ठेवा, 100% वजन कमी होतं. आणि वजन वाढवायचं का कमी करायचं हे आपल्या हातात आहे ना. आपण ठरवायचं काय खायचं काय नाही. रात्रीचं जेवण करू नका. आता बरेचसे लोक म्हणतात रात्रीचं जेवण नाही केलं आम्हाला झोप येत नाही. चांगले 3 पायल्याचा डबा भरून मुरमुरे पिवळे करून ठेवा, परातभर मुरमुरे खा, 2 तांबे पाणी प्या. पोट एवढं मोठं फुगलं की आपच त्याला वाटलं आलंय आतमध्ये मटेरियल, झोपा आता. किती सोपं काम आहे हे, साधं सोपं शिकायचं. बरेचसे लोक म्हणतात आम्हाला रात्रीची झोपच येत नाही. का नाही झोप येत, मग म्हणले कोणी आम्ही कॉम्बिफ्लेन घेतो, झोपेची गोळी घेतल्याशिवाय मला तर झोपच येत नाही. नीट लक्ष देऊन ऐका. ज्यांना झोप येत नाही, वात प्रवृत्ती आहे, रात्रीचा वात असा जिथं जिथं पोकळी आहे तिथं दडून राहतो आणि रात्रीच ठणके मारित होतो, दिवसभर नाही त्रास देत. मग रात्री वाताने त्रास देऊ नये आणि शांत झोप यावी यासाठी एक साधा सोपा उपाय लक्ष देऊन ऐका. 2 चमचे खसखस घ्यायची, लोखंडी तव्यावर भाजायची, मिक्सरमध्ये फिरवायची. 3 चमचे गावरान तूप टाकायचं, खडी साखर टाकायची, चांगली अर्धी वाटी खीर खळाखळा उकळायची. झोपायच्या वेळेस अगदी कोमट कोमट तेवढी खीर प्या. सकाळी 8 वाजेपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र झोप लागते का नाही पहा. पण करीत नाही ना प्रयोग आपण कटाळखोर फान. 1 रुपयाची कॉम्बिट फेमायला झोप येते तर काय करायचे एवढे कुटाणे करूच तर. पण हे कुटाणे करा जर किडन्या तुम्हाला चांगल्या ठेवायच्या असतील तर. आमच्याकडे फार फार वनस्पती असतात, तुम्ही कंटाळू जाल तेवढे ऐकायला. म्हणून जरा आपण काय करू, आता इथे थांबून थोडंसं तुमच्या काही मनात शंका असतील, तुमचे काही प्रश्नोत्तर असतील तर ते विचारा, म्हणजे आपण त्याला जरा वेळ देऊ. कोणाला काही शंका आहे का वनस्पतीची सांगू माहिती आहे ना. कोवळ्या चिंचेचे पानं खाल्ले की मूळव्याध बरं होतं. हे पायी मगर मिठी आहे, दुधी म्हणतात याला. या वनस्पतीचा रस घेतला की या दिवसात आणि याने ताबडतोब पोट बरं होतं. हे पायी सदाफुली, तुम्ही फुल पाहिलं असेल. कॅन्सरवर याच्या पानाचा रस किंवा याच्या पानाचं चूर्ण उपयोगी येतो. सदाफुलीच्या पानाची पावडर
तुळशीच्या पानाची पावडर आणि हळदीची पावडर दररोज 1 चमचा मधाबरोबर घेतलं तर तुमचा कॅन्सरसुद्धा बरा होतो. इतकी छान वनस्पती आणि निसर्गात आहेत, परंतु आपण तिकडे पाहत नाहीत. त्याच्यानंतर एक वनस्पती, याला गिंधन म्हणतात. गिंधन तुम्ही गेले तर इकडे शेतात बितात कुठं पाहायला मिळतात एवढाले पानं. एक लाल किडा असतो पहा त्याच्यावर. असं कसलाही मूळव्याध असू द्या, सकाळच्या पारी उठलं की पानाच्या विड्यात फक्त 3 पानं टाकून खा. 100% तिसऱ्या दिवशी मूळव्याध बरं. तुम्हाला कुठेच डॉक्टरकडे जाऊन ऑपरेशन करायची वेळ येत नाही. इतकं साधं सोपं काम आहे. मूळव्याधीसाठी गिंधन म्हणजे 1 नंबर. आणि मूळव्याध होऊच नाही त्यासाठी साधं सोपं, पाणी भरपूर प्या, अन्न चावून खा. मका, उडीद, साबुदाणा, मासे, मसूर, हुलगे आयुष्यभर वर्ज्य करा, मूळव्याधच होणार नाही. आणि झालंच, गिंधनची पानं खा. नाही तुम्हाला पानं कुठं मिळाली तर 4-5 दिवस मिळून 1 दिवशी 4-5 नारळाच्या शेंड्या जाळा, त्याची राख ताकात किंवा दह्यात टाकून प्या. आणि आयुष्यभर मूळव्याध होऊ नये असं वाटत असेल तर सकाळी दूधवाल्याकडून आलेलं निरसं दूध घ्यायचं 1 ग्लास, त्यात एक मोठं लिंबू कापून पिळायचं आणि दूध फुटायच्या आत पटकन पिऊन घ्यायचं. प्रोटीन शरीरात वाढले की प्रोटीनचं विघटन करतं सायट्रिक ॲसिड. आपण पनीर करताना काय करतो, दूध उकळलं की त्यात लिंबू पिळून टाकतो, म्हणजे दुधातले प्रोटीन्स ह्या सायट्रिक ॲसिडने फुटतात. मग तसेच आतले प्रोटीन्स फक्त सायट्रिक ॲसिडने फोडायचे. तुम्हाला काय करायचे दुसरं, जसा वर नियम आहे तसाच आत वापरायचा आहे. पण आपल्याला तेच डोकं नसतं. नेमकं भरपूर प्रोटीन शरीरात पडून असतात. म्हणून ज्याच्या शरीरात प्रोटीन्स पडून आहेत आणि पुढे आपल्या किडनीतून प्रोटीन जातील असं वाटत असेल तर दररोज सकाळी उठलं की 4 लिंबाचा रस करायचा ग्लासात, उकळलेलं तांब्याभर पाणी त्याच्यात टाकायचं, थोडंसं थंड होऊ द्यायचं, असं बसायचं आणि मग तांब्या तोंडाला लावून आरामाने प्यायचं. आयुष्यात परत प्रोस्टेट ग्रंथींची वाढ होत नाही आणि प्रोटीन्स पण शरीरात राहत नाही. पण 2 पायावर बसायचं म्हणजे आता अवघडच आहे. तर ते पहिलं शिकून घ्यावं लागतं. आधी भिंतीला टेकून बसा, परंतु 2 पायावर बसून पाणी पित जा. प्रोस्टेट ग्रंथी फाकतात. उतार वयात प्रोस्टेटचं ऑपरेशन करायची वेळ येत नाही. खूप साधं सोपं जीवन जगता येतं. देवाने इतकं सुंदर जीवन दिलंय आणि इतका सुंदर जीव दिलाय. ल्या नेसा नटवा सजवा ह्या देहाला, खूप छान योगा प्राणायाम करून सुंदर बनवा. इथं आल्यावरच तुम्हाला समजेल योगा प्राणायामाने काय होतं. योगा प्राणायाम केले की ऑक्सिजन चेहऱ्यावर दिसतो. हे चिक्स आपोआप अप होतात, डाऊन नाही होत. हे शोल्डर अप होतात, डाऊन नाही होत. साधं सोपं आपल्याला समजतं काय करायचं. पण ते आलं पाहिजे इथं येऊन. आता प्रत्येकाने काही योगा प्राणायाम करावाच अशी आमची अपेक्षा नाही, पण बसा ना, पहा, तिथे ऐका. 4 दिवस तुम्हाला समजेल हे काय करतात लोक. या वेड्यांबरोबर आपण बी वेडं होऊन पहा ना जरा थोडे दिवस. म्हणून आपण हे जर सगळं शिकलोत आणि याच्याप्रमाणे जर आपली खूप साधं सोपं जीवन आहे. सकाळी उठल्यानंतर संध्याकाळपर्यंत खूप छान शिकण्याजोगं असतं निसर्गाकडे. फक्त निसर्गाकडे पाहण्याची आपली वृत्ती पाहिजे. निसर्ग हा सगळ्यात मोठा गुरु आहे. होतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपल्या जवळपास असणाऱ्या सगळ्या वनस्पतींपासून आपण काहीतरी घेतलं पाहिजे. तुम्ही पहा, झाडावर पक्षी का घरटे बांधतात, तिथं तेवढं तापमान मेंटेन ठेवलंय. जर अंडे घातले तिथं तर त्या पानाजवळ किंवा तिथे जवळपास पाणी असलं की घरटं असतं. ते अंडे जर तापमान वाढलं, पटकन त्या पक्षाला पाण्यात बुडवून त्याच्यावर पंख ठेवले की तापमान मेंटेन ठेवता येतं, म्हणून ते तिथे ठेवतात. आपण जशी हे शील करतो तशी त्यांची एसीची सोय येते. हे निसर्गाचं नियोजन आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे जर आपण राहिलो तर निश्चितपणे जीवन सुंदर करता येतं. म्हणून त्यासाठी योग, प्राणायाम, आयुर्वेद याची कास धरा.
आणि पहिलं पाऊल स्वतःच्या जीवासाठी आणि स्वतःचं जीवन सुंदर करण्यासाठी पहिलं पाऊल पुढे टाका. प्रत्येकाने कोणाला तरी हाताला धरून बरोबर इथे आणा. मित्रा, इथं काय चाललंय पहा. कोणालाही आणा. एक जणाने जर दुसऱ्या एका माणसाचं जीवन सुधरवलं तर त्याच्यासारखं पुण्य तुम्हाला कुठेही मिळणार नाही. पहा, त्याचं जीवन सुंदर करण्याचं काम तुमच्या हातात आहे. फक्त ऑक्सिजन, खूप मोठा श्वास घ्या, खूप मोठा सोडा, एवढंच करायचंय. पहा, तुम्ही जर असा नेहमी श्वास घेतला ना तर 500 शिशी हवा जाते, आणि जर जाणीवपूर्वक घेतला तर 5000 शिशी हवा आतमध्ये जाते. तेवढा जर ऑक्सिजन तुमच्या मेंदूला मिळाला, कशाला चक्र येतील? आपण डॉक्टर करतो तुम्हाला चक्करच येते. चक्कर नाही यायची तर काय होईल? मेंदू हा पाण्यात पोहतो इथं, त्याला जर फिट्ट नाही ठेवला तर तो हलणारच आहे ना, चक्कर येणारच आहे. त्याला फिट ठेवण्याचं कामच इथं शिकवलं जातं. म्हणून इथे या ह्या योग प्राणायामाची मात्रा घ्या. जशी आपण कीर्तना प्रवचनाला गेलो की रामनामाची मात्रा घेतल्यावर सगळे व्याधी दूर होतात, तशी या प्राणायामाची मात्रा घ्या आणि आपलं जीवन सुंदर बनवा. कोणाला यात काही प्रश्न असतील, वनस्पतीची माहिती असेल तर त्यांनी जरूर पुढे होऊन विचारा. हा, बरोबर. बरगड्यांसाठी फ्रॅक्चर झालेलं आहे, तर त्याला भरून येण्यासाठी काय? ऐका, सगळेजण ऐका. खूप छान प्रश्न यांनी विचारलाय. बरगड्याचं फ्रॅक्चर झालं तर आता भरून येण्यासाठी काय करायचं? फ्रॅक्चर झालं म्हणजे तिथे कॅल्शियमची गरज भासते, आणि कॅल्शियमचे स्रोत काय काय असतात ऐका. खजूर, राजगिऱ्याचे लाडू, शेवग्याच्या शेंगा, अंजीर, लसूण, पनीर आणि शिंगाडा पीठ, यातून शरीराला पाहिजे तेवढं कॅल्शियम मिळतं. आणि जर हे तुम्हाला काही उपलब्ध नाही झालं तर नागिनीचे पानं आणा आणि त्याला चुना लावून खा. चुना म्हणजे डायरेक्ट कॅल्शियम. आणि ज्या ठिकाणी फ्रॅक्चर झालंय तो भाग थोडासा कशाने जर बांधून ठेवला, हलूच दिला नाही, तर स्नायू तो भाग बरोबर कव्हर करू शकतात. बोला पुढे. हॅलो, माझं नाव सुरेखा चौधरी. मला वाताचा त्रास आहे. रात्री खूप दुखतात गुडघे आणि सकाळी 10 वाजेपर्यंत खूपच दुखतं सगळं शरीर, म्हणजे सांधे. वात 2 प्रकारचे असतात, एक सांधेवात आणि एक आमवात. तुमचे जर इथं मनगट दुखायला लागले ना की समजायचं आपल्याला सांधेवात आहे. आणि हे बोटाचे पेरे जर दुखायला लागले तर याला आमवात म्हणायचं. आणि वात हा शरीरातून प्राण निघून जाईल पण वात जात नाही, आणि तो जिथं जिथं पोकळी आहे तिथंच दडून बसतो आणि ठणके मारतो. म्हणून याला बाहेर काढण्यासाठी साधं आणि सोपं, गॅसवरचीच पोळी ताटात, ताजं ताजं अन्न खा. रात्री जरा 2 गोधड्या जादा अंगावर घ्या. थंडी वाजली की वात जादा वाढतो. सकाळी कडक कडक पाण्यानेच आंघोळ करा. सकाळी आल्याचा चहा प्यायचा. जितकं गरम गरम शरीर ठेवता येईल तेवढं ठेवा, कारण थंडीने वात जादा वाढतो. आणि जरा शाकाहाराकडे वळा. मांसाहाराने हा विकार जास्त वाढतो. मका, उडीद, साबुदाणा, मासे, मसूर, शिळं अन्न आणि थंड पदार्थ याने वात वाढतो. ते शरीर आपल्या आहारातून वर्ज्य केले की वाताचं संपलं काम. गरम शरीर ठेवा, आणि गरम शरीर ठेवायला आणि वाताला इकून तिकडे पटकन बाहेर पळवायला एकच योगा प्राणायाम. बस इथं आले की वात विकारच गायब. पुढे बोला. सूक्ष्म व्यायाम करत राहा. बोला ना, तिथूनच सांगा. डोक्यात का? ऐका, आपल्या कुठेतरी भागाला असे चरबीच्या गाठी गाठी येतात. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची एक वनस्पती असते पहा, त्याला नागरमोथा म्हणतात. नागरमोथा आपलं लवाळ्याचे झाड असतं पहा, आणि त्याला खाली येतात त्या गाठी. तो नागरमोथा मिळवा आणि कुठेतरी ते खा. बसा. जर तुम्हाला असंच खा ना, पावडर करून घ्या. नागरमोथीची पावडर मिळते बाजारात.
जर नाही ते तर चुना खा, पान आणि चुना, चुनेने पण गाठी निघून जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर चांगल्या प्रकारे योगा प्राणायाम केला आणि ऑक्सिजन रक्तात वाढला तर हे निगेटिव्ह टॉक्सिन सगळे भागतात. बोला पुढे. हात वर करा, माईक देतो तुमच्याकडे. दमा कोणाला आहे? दमा. दम्यासाठी नीट लक्ष देऊन ऐका, लिहून घ्या. आभ्रक भस्म सहस्रपुटीत, हे बाजारात औषध मिळतं. आभ्रक भस्म सहस्रपुटीत 1 ग्रॅमच असतं, 500 रुपयाला मिळतं. 1 ग्रॅमचे 10 भाग करायचे आणि मधाबरोबर 10 दिवस चाटण घ्यायचं. तेवढ्या 10 दिवसात दररोज सकाळी तांब्याभर पाणी खळाखळा उकळायचं आणि कप बशीत गरम गरम पाणी फुकून फुकून प्यायचं. पाणी पिण्याने दमा नाही बरा होत, पण ते पाणी थंड व्हायसाठी हा फुफ्फुसाचा व्यायाम होतो, ते फुकल्याने, म्हणून दमा बरा होतो. पहा, म्हणजे साधं सोपं असतं, आपल्या हातात हे बरं करण्याचं काम. पुढे बोला. कोणाला काही अडचण? हा, वातासाठी गरम गरम अन्न फक्त बस. ताजं शिळं अन्न खाल्लं की वात तुम्हाला आयुष्यभर त्रास देणार, सोडणार नाही. म्हणून वातासाठी एकदम गरम दही घ्या, ताक घ्या, चक्का खा, श्रीखंड खा, आंबट भरपूर खा. संत्रा, लिंबू, मोसंबी, इडलिंबू, चिंच, आमसूल, बोरं, कवठं, अननस, स्ट्रॉबेरी, द्राक्षे भरपूर खा. पण आपण काय करतो, 1 किलो द्राक्षे आणले, 2 खाल्ले की दात आंबले. तेवढे 1 किलो द्राक्षे फडक्यात घालून पिळा, त्याचा रस प्या ग्लासवर. 2 अननस आणून कापून मिक्सरमध्ये फिरवा, त्याचा ज्यूस प्या. 4-5 असे चिंचा भिजायला टाका रात्री, त्या चिंचेचा कोळ काढून सकाळी तूप, जिरे, लसणाची फोडणी द्या. 2-4 चपात्या चुरून खा, त्याच्यात वात पळून जाईल. 15 दिवसातून 1 दिवस मस्त 10-15 आमसूल पाण्यात टाकून उकळा, त्याचं लाल पाणी गाळून घ्या. सकाळी त्याला तूप, जिरे, लसणाची फोडणी द्या, गूळ घालून ठेवा. घरातल्या सगळ्यांना 1-1 कप पाजवा, कोणालाच वात व्हायचं नाही. बस, साधं सोपं काम आहे. बोला. हार्टसाठी, हा बरोबर. मायग्रेनसाठी ऐका. मायग्रेन का होतो नीट लक्ष देऊन ऐका आणि खूप छान पहा. सकाळी तुम्ही नव्हतात म्हणून लक्ष देऊन एकदा पहा. मायग्रेन का होतो? रात्री झोपेत आपले कोणती पण एका बाजूची नाकपुडी बंद असली की त्या बाजूच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि मायग्रेन चालू होतो. एक कारण. दुसरं, आपल्या शरीरात, प्रत्येकाच्या शरीरात 6 ओंजळी कप असतो. तो कप शरीराला पाहिजे तिकडं पाठवून उरलेलं शरीर असं दोरखंडासारखं वळवून नाका तोंडावाटे कप काढतं, तुकडे तुकडे करून. काहींचा तो कप निघत नाही नाका तोंडावाटं, तो इथं साठून राहतो, म्हणून त्याला मायग्रेन होतो. म्हणून दररोज रात्री झोपताना 2-2 थेंब गावरान तूप नाकात टाका. आमच्याकडून जलनेती शिका. आमच्या रायकोड मॅडम शिकवतील तुम्हाला जलनेती, एखाद्या दिवशी पाहिजे तर. ती जलनेती शिकून ह्या नासिका मार्गाची शुद्धी करा. आतल्या कफाला वाट मोकळी झाली की 100% डोकेदुखी थांबते. आणि त्याच्याबरोबर बरं झालं तुम्ही विचारलं. काहींचं काय होतं, नाकातून तोंडातून कप बाहेर पडत नाही, परंतु घशातून तो पोटात उतरतो आणि पोटात गेलेला कप घट्ट झाला की कधीतरी अल्सर होण्याची शक्यता असते. म्हणून आपली एवढी सुंठ भाजायची, त्या सुंठेचं चूर्ण करायचं, काळं मीठ त्याच्यात टाकायचं आणि तेवढं खाऊन घ्यायचं. आत गेलेला कप फुटून टॉयलेट वाटं बाहेर निघून जातो. काळजी करू नका. शरीर सुंदर ठेवण्यासाठी देवाने फार सुविधा करून ठेवल्यात, फक्त जरा डोळे उघडे ठेवून आपण तिकडं पाहिलं पाहिजे. आणि मायग्रेन झाल्यानंतर नीट लक्ष देऊन ऐका. मायग्रेनचे बरेचसे पेशंट असतात जास्त. नीट पहा लक्ष देऊन. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी श्वसन मार्गाची शुद्धी शिकायची.
श्वसन मार्गाची शुद्धी 6 प्रकाराने शिकता येते. पहिला प्रकार पहा, जलद श्वसनाचा. फक्त जोरात श्वास घ्यायचा, सोडायचा. कसा पहा, बस एक प्रकार. दुसरा प्रकार पहा, याला प्रणव मुद्रा म्हणतात. उजव्या हाताची धरा, उजवाच हात घ्या, याला प्रणव मुद्रा म्हणतात. उजवी नाकपुडी दाबून धरा आणि डावीने श्वास घ्यायचा, सोडायचा. बस दुसरा प्रकार. तिसऱ्या प्रकारात ह्या 2च बोटांनी डावी नाकपुडी दाबून धरायची. आता उजवीने श्वास घ्यायचा, सोडायचा. बस. चौथ्या प्रकारात परत उजवी दाबून धरायची, डावीने श्वास घ्यायचा आणि उजवीने सोडायचा. बस साधं सोपं, दोन्ही नाकपुड्या मोकळ्या झाल्या. 5व्या प्रकारात उजवीने घ्यायचं आणि डावीने सोडायचं, साधं सोपं. आणि 6वा प्रकार म्हणजे आपण मगाशी कल्पनाताईंनी शिकवलेला अनुलोम विलोम. ह्या 6 प्रकाराच्या शुद्धीने तुमची नासिका मार्गाची शुद्धी होते. घरच्या घरी मायग्रेन बरा होतो. आणि एवढं करायचं काहींना नाही जमलं तर सकाळी उठल्याबरोबर आपल्या नाकपुडीतून हवा टाकून पाहायची. एक नाकपुडी कुठली तरी बंद असते, जी बंद आहे त्याच्या विरुद्ध दिशेला 2च मिनिट झोपा, लगेच चालू होते. फक्त झोपण्याची पण पद्धत शिकलं पाहिजे. आता समजा उजव्या बाजूची नाकपुडी बंद आहे, विष्णू आसनात झोपायचं. पहा, संपलं. याला विष्णू आसन म्हणतो. बस असं ज्याला आसन लावता आलं त्याच्या शरीरातले विकार सगळे गेले. शांत झोपून राहायचं, चांगलं म्हणायचं, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णू भवभयहारं सर्वलोकैकनाथं. जय हिंद, जय महाराष्ट्र. बस का? हा, छातीत जाते ना. हा, ऐका आता लक्ष देऊन. सर्दी छातीत गेली की छाती दुखते. सर्दी आत गेली की काय होतं, फुफ्फुसाचे जे सेल्स आहेत ते ब्लॉक होतात. मग त्यासाठी साधा आणि सोपं, चांगला मोठा कोबी घे. पुढे पाय ना, तू प्रश्न विचारला आणि तूच लक्ष नाही देत. मी तुझ्यासाठी सांगतोय ना. बराच मोठा कोबी घ्यायचा, चांगला कोबी बारीक कापायचा, पातेल्यात टाकायचा, झाकणी ठेवायची. चांगली उकळी आली की हळू टावेल घ्यायचा आणि टावेल डोक्यावर ठेवून झाकणी बाजूला काढायची आणि ती कोबीची वाफ कशी घ्यायची पाय, नाकाने घ्यायची आणि तोंडाने सोडायची. ताबडतोब तुझे फुफ्फुसाचे सेल्स ओपन होतील. ओके. यांनी जो प्रश्न विचारला हृदयविकारासाठी आणि बीपीसाठी, हृदयविकार हा टेन्शननी आणि जास्त कोलेस्ट्रॉल वाढल्याने येणारा आजार आहे. म्हणून त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं, आपली जरा चरबी वाढू द्यायची नाही आणि खूप रिलॅक्स राहायचं. एवढं करून झालं तर कुठेतरी कमळाची फुलं पैदा करायची. कमळाच्या फुलाच्या बारीक 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 काप करायचे, पाकळ्यांचे वाळवायचे आणि त्याचं चूर्ण मधाबरोबर घ्यायचं. आणि एवढं करून बीपी किंवा हृदयविकार शांत नाही झाला तर फक्त आमच्याकडे यायचं आणि हास्यासन शिकायचं. दिवसभर 10 लोकांबरोबर खो हसायचं, दात काढायचे. पागल म्हणले तरी चालन, पण आयुष्यात बीपीचा त्रास होणार नाही. ओके. धन्यवाद सर. एकच मिनटं आता फक्त उद्यासाठी सूचना. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन सरांनी केलेलं असं. हे घ्या ना जरा. ओम, कसं वाटलं आजचं लेक्चर? रोज करायचं काय 5 दिवस? हरिद्वारून महाराज येणार आहेत उद्या आपल्याकडे. उद्या सकाळी
बरोबर 5:25ला आपण सगळे इथे बसलेले पाहिजे. जे आज सकाळी आले नव्हते त्यांनी संध्याकाळी यायचं आहे. सकाळी आले होते ना सगळे? चेहरे नाही वाटतात मला आता संध्याकाळी, का सकाळचेच येतं? अच्छा, सकाळी पांढरे कपडे असतात का? आता कलरमध्ये येतं. बरं बरं, ठीक आहे. सकाळी सर्वांनी 5:25ला यायचं आहे. डॉट 5:30 वाजता उद्याचा सकाळचा वर्ग चालू होईल. सर्वांनी आल्यानंतर पार्किंगची व्यवस्था समोर आहे, व्यवस्थित रांगेत करायचं आहे. आणि CA ऑफिसच्या समोर सुद्धा आपण पार्किंग करू शकतो. चप्पल आणि